फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मुंबई उच्च न्यायालय प्रश्नपत्रिका 14 बघत आहोत. या अगोदर 13 प्रश्नपत्रिका आपण डिस्कस केलेल्या आहेत. येणाऱ्या परीक्षेसाठी त्यामधले सगळे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही नक्की ते प्रश्न सगळे बघून घ्या. कारण की येणारी परीक्षेमध्ये तुम्हाला एकही प्रश्न सुटला पाहिजे ना, पैकीच्या पैकी मार्क्स त्यामध्ये भेटले पाहिजे. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. चला आजचा आपला पहिला प्रश्न बघूया. तर बघा, कोणत्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत संरचनेचा सिद्धांत मांडला? तर बघा, केशवानंद भारती, ऑप्शन अ हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, घटनात्मक कायद्याच्या खंडपीठात सर्वोच्च न्यायालयाचे किमान किती न्यायाधीश असतात? ऑप्शन क्रमांक क 5 न्यायाधीश असतात. पुढचा प्रश्न, मॅग्ना कार्टा म्हणजे काय? तर मॅग्ना कार्टा म्हणजेच ऑप्शन क्रमांक ड नागरिकांच्या मूलभूत हक्काशी संबंधित पहिले इंग्रजी कायदेशीर सनद, त्यालाच मॅग्ना कार्टा असं म्हणतात. प्रश्न क्रमांक 4 बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन क्रमांक बी न्यायमूर्ती यासुकी शिंजू जपान हे आहेत सरन्यायाधीश. तर न्यायमूर्ती दलवीर भंडारी, ऑप्शन क्रमांक हे तिथलचे न्यायाधीश आहेत. ओके, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे. पुढचा प्रश्न बघा, यापैकी कोणत्या संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने सरकारी संस्था मानलेले नाही आहे? तर ऑप्शन क्रमांक बी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ याला मानलेले नाही आहे. प्रश्न क्रमांक 6, बायोगॅस व बायोमास हे संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जाते. कारण ऑप्शन क्रमांक अ ते सौर ऊर्जेच्या मदतीने पुनश्चक्रण केले जाते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, सिम्प्लेक्स मोड कम्युनिकेशनमध्ये कम्युनिकेशन डॅश डॅश असते. तर बघा, कम्युनिकेशन जे असते ते एका दिशेने असते. ठीक आहे. वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली जादूटोण्याचा उपचार करण्याच्या वाईट प्रथा प्रतिबंधित करण्यासाठी कोणत्या राज्याने जादूटोणा विरोधी विधेयकास मान्यता दिली? तर बघा, ऑप्शन क्रमांक ड आसाम. पुढचा प्रश्न बघा, फायबर ऑप्टिक केबलमधील संदेशवहनाचे माध्यम कोणते असते? तर संदेशवहनाचे माध्यम हे प्रकाशलहरी, ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ब हे असते. शेवटचा प्रश्न बघा, गिद्दा हे लोकनृत्य कोणत्या राज्याचे आहे? तर ऑप्शन क्रमांक क म्हणजेच तिसरा पंजाब या राज्याचे आहे. ठीक आहे. व्हिडिओवर नवीन असणार तर नक्की